नक्कीच मागच्या 75 वर्षाचा इतिहास पाहिला तर युद्धाच्या माध्यमातून भारतावर विजय मिळवता येत नाही म्हणून 1990च्या दशकापासून ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स म्हणजेच एक प्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून भारतास जेरीस आणण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आता 2025 मध्ये जे निशस्त्र अशा प्रकारचे पर्यटक पहलगाममध्ये गेले होते त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। 2018 मध्ये पाकिस्तानवरून परत आलेला एक घुरी नावाचा दहशतवादी जो आहे तो यामध्ये सामील होता अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येते। मुळातच पाकिस्तान मूलतः या दहशतवाद्यांना मग ते मूलतः जम्मू काश्मीरचे असो किंवा पाकिस्तानमध्ये असो त्यांना ट्रेनिंग देत आलेला आहे, त्यांना फंडिंग देत आलेला आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते भारतामध्ये हल्ले करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवतात आणि अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले घडवून आणतात। वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा सरळ हात या दहशतवादी घटनांमध्ये आहे हे प्रूफ दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तान त्याला नाकारतो। कारण बऱ्याच वेळेस पाकिस्तानच्या पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटला म्हणजे राजकीय नेतृत्वालाच माहीत नसतं की नेमकं त्यांचे लष्कर त्यांची आर्मी कुठल्या प्रकारचे ॲक्शन्स करतायत आणि त्यामुळेच 1999च्या कारगिल युद्धापासून आत्तापर्यंतचा इतिहास पाहता तिथल्या लष्करामध्ये आणि तिथल्या राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय नाही हे वेळोवेळी आलेलं आहे आणि पाकिस्तानचं लष्कर हे भारताविरुद्ध अशा कारवाया करतच आलेलं आहे। 2016 मध्ये उरी झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईक आणि या दोन्ही घटनांमध्ये कुठेतरी जे आहे भारताच्या आर्म्ड फोर्सेसशी संबंधित जवानांवर हल्ला केला होता त्यावेळेस अशा प्रकारचा रिस्पॉन्स केला। 2025 मध्ये तर निशस्त्र असणारे भारतीय नागरिक जे संपूर्ण भारतामधून पर्यटनासाठी आले होते अशा प्रकारच्या निशस्त्र नागरिकांवर जर हल्ला केला असेल तर सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक पेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर सिव्हिअर प्रमाणावर आपल्याला जे आहे पाकिस्तानला याची किंमत चुकती करण्यासाठी तशा प्रकारची ॲक्शन करावी लागणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याजवळ ऑप्शन आहे। स्पेशल कमांडोच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक असो किंवा क्रूइज मिसाइलचा त्या ठिकाणी हल्ला असो किंवा सरळ अल्टिमेटम देऊन जे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादाशी संबंधित आका पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत त्यांना जर भारतामध्ये दिलं नाही तर सरळ लष्करी कारवाई करण्याची तयारी सुद्धा भारताने या ठिकाणी केली पाहिजे। आणि आज घडीला अमेरिका असेल, इस्रायल असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जगभरातल्या देशांचा भारताला पाठिंबा आहे म्हणून या आंतरराष्ट्रीय सपोर्टचा फायदा घेऊन आपण पाकिस्तानवर एक प्रकारे आंतरराष्ट्रीय आर्थिक दबाव तर टाकावा पण मिलिटरी ॲक्शनसाठी सुद्धा सक्षम भूमिका घेऊन आता पाकव्याप्त काश्मीर फायनली पुन्हा कसा भारताला जोडला जाईल यासाठी आक्रमक आणि निर्णायक भूमिका घेण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे।